36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. लोणार नगर परिषद हद्दीतील घरकुल योजनांच्या अंमलबजावणीमध्ये झालेल्या कथित अनियमिततेविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आता कमालीचा आक्रमक झाला. नगर परिषद प्रशासनाने पुढील 15 दिवसांत घरकुल लाभार्थ्यांची संपूर्ण माहिती जाहीर न केल्यास लोणार नगर परिषदेसमोर तीव्र ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा पक्षाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल सिंह बचिरे यांनी दिला. या संदर्भात नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना एक जाहीर निवेदन सादर करण्यात आले. लोणार नगर परिषद क्षेत्रामध्ये राबवण्यात आलेल्या रमई आवास योजना आणि पंतप्रधान आवास योजना या दोन्ही योजनांमधील कामांमध्ये पारदर्शकता राहावी, तसेच लाभार्थ्यांना मिळालेल्या अनुदानाचा खरा तपशील समोर यावा ही निवेदनामधील प्रमुख मागणी आहे. तर निवेदनामध्ये नमूद केल्यानुसार सन 2021 ते 2025 या कालावधीमध्ये मंजूर झालेल्या सर्व घरकुलांची सविस्तर आणि साक्षांकित माहिती मागवण्यात आली आहे. यामध्ये घरकुलांचे स्थळ निरीक्षण अहवाल यासोबतच जोडलेली छायाचित्रे, लाभार्थ्यांनी सादर केलेली कागदपत्रे आणि आजपर्यंत कोणत्या लाभार्थ्याला किती अनुदान मिळाले याच्या धनादेशाच्या तारखांसह संपूर्ण तपशिलाचा समावेश आहे. पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की येत्या 15 दिवसांच्या आत ही सर्व माहिती अधिकृतपणे उपलब्ध करून द्यावी. ठरलेल्या मुदतीमध्ये माहिती न मिळाल्यास शिवसेना उभाटा पक्षाच्या वतीनं लोणार नगर परिषदेच्या प्रांगणात तीव्र ठिय्या आंदोलन केलं जाईल. तसेच मागण्या मान्य न झाल्यास नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना मुख्य प्रवेशद्वारावरून आत जाऊ न देता कामकाज रोखण्याचा थेट इशाराही पक्षानं दिला. या निवेदनावर जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल सिंह बचिरे, शहर प्रमुख गजानन जाधव सर, ज्येष्ठ शिवसैनिक सुदन आंभोरे सर, युवा शहराधिकारी श्रीकांत मादनकर, शहर संघटक तानाजी मापारी, विभाग प्रमुख तानाजी आंभोरे, इन्कलाब कुरेशी, अशफाक खान, योगेश भुक्कन, गोपाल मापारी, शे सादेक, शे जमीर, शेख इन्कलाब, ओवेस कुरेशी, ज्ञानेश्वर दुधा मोगरे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आता या गंभीर इशाऱ्यावर नगर परिषद प्रशासन काय भूमिका घेते याकडे संपूर्ण लोणार शहराचं लक्ष लागलंय. लोणार शहरामध्ये नगर परिषदेचा भोंगळ कारभार. या नगर परिषदेनं इंदिरा प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना या योजनेमध्ये ज्या लाभार्थ्यांना ज्यांचं तळ पाहणी अहवाल हा प्रॉपर न करता किंवा त्यांच्या तळ पाहणीमध्ये त्यांचे फोटोज वगैरे हे न घेता त्यांना 50-50 हजाराचे चेक प्रदान करण्यात आले. इलेक्शन डोळ्यासमोर पाहून इलेक्शनच्या अगोदर, विधानसभेच्या अगोदर, नगरपालिकेच्या इलेक्शनच्या अगोदर या नगर परिषदेनं जे अवैधरित्या चेक वाटलेले त्या संदर्भातली इत्तमभूत माहिती आम्ही इथे नगर परिषदेला मागणी करत आहोत. आणि जर ही 15 दिवसामध्ये ही संपूर्ण माहिती आम्हाला प्राप्त नाही झाली तर आम्ही नगर परिषदेच्या गेटवर ठिय्या आंदोलन करू आणि कुठल्याही नगर परिषदेच्या कर्मचाऱ्याला नगर परिषदेमध्ये घुसू देणार नाही. ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आम्ही चेतावणी देतोय. जय महाराष्ट्र. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी लोणार सय्यद जहीर, लोणार, बुलढाणा.